नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने। आणि या प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने पाहत असताना कालच्या लेक्चर मध्ये आपण सूत्र ग्रंथांचा अभ्यास केला होता। आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला स्मृती ग्रंथांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। तर प्राचीन भारताच्या इतिहासाच्या धार्मिक साधनांमध्ये स्मृती ग्रंथ हे सुद्धा महत्त्वाचे आहे। आणि या स्मृती ग्रंथामध्ये प्रामुख्याने प्राचीन कालखंडाच्या भारतीय इतिहासाच्या साधनांमध्ये स्मृती साहित्यास अत्यंत महत्व आहे। आणि स्मृती या शब्दाचा अर्थ स्मरण किंवा आठवण असा या ठिकाणी होतो। विशिष्ट संस्कारातून उत्पन्न होणारे ज्ञान म्हणजे स्मृती होय। तर त्या कालखंडातल्या धर्मसंहितेची व्याख्या करण्याचं काम स्मृती साहित्याच्या माध्यमातून झालं। आणि हे स्मृती साहित्य त्या कालखंडातील भारतीय इतिहासाला महत्वपूर्ण कलाटणी देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे एक साधन होतं। आणि म्हणून त्या कालखंडातली नीती आणि धर्माच्या रचनेसाठी या ठिकाणी या ग्रंथांची रचना करण्यात आली। नीती आणि धर्मग्रंथांची रचना या ठिकाणी व्हावी आणि हे नीती आणि धर्मग्रंथ या ठिकाणी लोकोपयोगी लोकांच्या ज्ञानासाठी वापरण्यात यावे असाच या ग्रंथाचा उद्देश या ठिकाणी होता। आर्यांच्या जीवनाच्या विविध नियमांचा संग्रह या स्मृती ग्रंथामध्ये करण्यात आलेला आहे। आर्यांचं जीवन हे एका अर्थाने विशिष्ट असं जीवन होतं आणि त्या जीवनाचं वर्णन या ठिकाणी आहे। त्या कालखंडामध्ये मनुस्मृती ही जगातील पहिली विधिनियमांची एक पुस्तिका या ठिकाणी होती। मनुस्मृती सारख्याच अजूनही काही स्मृती होत्या। तर त्या कालखंडामध्ये एकूण प्रमुख ज्या स्मृती होत्या ते 20 होत्या। आणि म्हणून स्मृतीमध्ये मनुष्य समाजाचं संघटन, पारस्परिक व्यवहाराचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे की कशा पद्धतीने माणूस या ठिकाणी नैतिक जीवनामध्ये त्याच्या जीवनामध्ये वागतो, बोलतो आणि राहतो, त्याच्या राहण्याचे, जगण्याचे, वागण्याचे काय नियम असले पाहिजेत या गोष्टीची माहिती त्या कालखंडामध्ये या ठिकाणी या स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला मिळते। आणि म्हणून स्मृती ग्रंथ हे एका अर्थाने त्या कालखंडातल्या इतिहासाचं प्रमुख साधन या ठिकाणी आहे। आणि म्हणून हे जे काही प्रमुख साधन आहे या प्रमुख साधनातून त्या कालखंडामध्ये मनुस्मृती नावाची जी काही सर्वात प्राचीन स्मृती होती या स्मृतीतून सांख्य विषयक, वेदांत विषयक आणि पौराणिक आचरण पद्धती ज्या आहे त्या आचरण पद्धतीचं या ठिकाणी वर्णन आपल्याला मिळतं। आणि म्हणून प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये ज्या काही महत्वपूर्ण आचरण पद्धती होत्या, मग सांख्य तत्वज्ञान काही असेल, वेदांत तत्वज्ञान असेल, या सगळ्यांची माहिती आपल्याला मिळते। त्याशिवाय वर्णव्यवस्था आणि ज्या काही तत्संबंधित व्यवस्था आहे याची सुद्धा माहिती, त्या कालखंडातील माहिती जी आहे ती या ग्रंथाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते, म्हणजे स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून मिळते। वर्णसंकर कशा पद्धतीने झाला, आर्य अनार्य संकल्पना या ठिकाणी काय आहेत आणि आर्य अनार्यांच्या वर्णसंकराचा परिणाम म्हणून पुढच्या कालखंडामध्ये कोणत्या गोष्टी या ठिकाणी घडून आल्या याचं सुद्धा वर्णन या स्मृती ग्रंथामध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये मनुस्मृतीमध्ये करण्यात आलेलं आहे। तर ज्या काही प्रमुख स्मृती या ठिकाणी त्या कालखंडामध्ये होत्या त्यामध्ये नारद स्मृती, मनुस्मृती, पाराशार स्मृती किंवा अजून बऱ्याचशा स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती, ह्या ज्या काही स्मृती आहे या स्मृती ग्रंथातून तत्कालीन कालखंडातील समाज जीवनाचं किंवा सांस्कृतिक जीवनाचं आणि मानवाच्या विधी निषेधांचं वर्णन या ठिकाणी मिळतं। आणि म्हणून त्या कालखंडामध्ये ज्या काही मानवी जीवनाच्या संबंध मूल्यांचा अभ्यास या स्मृती ग्रंथाच्या माध्यमातून मिळतो। आणि म्हणून इसवी सन 400 ते 1000 या कालखंडामध्ये हे साहित्य निर्माण करण्यात आलं। म्हणजे साहित्य फार नंतरच्या कालखंडामध्ये, वैदिक कालखंडाच्या फार नंतरच्या कालखंडामध्ये साहित्य निर्माण करण्यात आलं। मात्र स्मृती साहित्य हे या ठिकाणी त्या कालखंडातल्या इतिहासाची माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरतं। जरी स्मृती साहित्यामध्ये आपण मनुस्मृती म्हणूया की म्हणून त्याच्या मनाला वाटेल तसे जाचक आणि निर्बंध लादण्याचा प्रयत्न त्या कालखंडातल्या मानवावरती केला होता। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 मध्ये मनुस्मृतीचं दहन या ठिकाणी केलं होतं। परंतु त्या मनुस्मृतीमध्ये तत्कालीन कालखंडातील जीवनाचं वर्णन सुद्धा मिळतं। मात्र या मनुस्मृतीमध्ये काही वाईट गोष्टी या ठिकाणी महिलांविषयी किंवा इतर ज्या काही धार्मिक गोष्टी आहेत त्या वाईट वाटल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिचं दहन केलं। मात्र ही मनुस्मृती सुद्धा प्राचीन भारताच्या इतिहासाचं साधन या ठिकाणी आहे।
त्यानंतरचं महत्वाचं साधन आहे महाकाव्य. रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्य आहेत आणि या दोन महाकाव्यांनी भारताचा इतिहास अतिशय गौरवशाली बनवलेला आहे, याविषयी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. या दोन महाकाव्यावरून त्या कालखंडातील आदर्श समाज, समाजातील रीतिरिवाज, आदर्शमय पैलू, या ठिकाणी माणसाचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे, माणूस कसा असला पाहिजे, माणसाच्या जगण्याचे काय नियम असले पाहिजे, या संबंधीची सगळी माहिती या ठिकाणी त्या कालखंडातल्या या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आणि म्हणून त्या कालखंडातील हे जे काही ग्रंथ आहे, हे ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण आहेत. रामायण आणि महाभारत हे जे काही दोन ग्रंथ आहेत, या दोन ग्रंथांच्या माध्यमातून किंवा दोन महाकाव्याच्या माध्यमातून तत्कालीन सामाजिक जीवनाची माहिती आपणास या ठिकाणी प्राप्त होते. त्याचबरोबर तत्कालीन धार्मिक जीवन असेल, व्यापार वाणिज्य, युद्ध, संधी आणि जीवनाच्या विविध जगण्याच्या पद्धती आणि जगत असताना अनुसरण करायचे नियम, या सगळ्याच गोष्टीची माहिती आपणास रामायण आणि महाभारताच्या माध्यमातून मिळते. त्याचबरोबर रामायण ही जी कथा आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे, राम आणि त्याच्या आदर्श जीवनावरती आधारित आहे आणि म्हणून त्याच्या आदर्श जीवनावरती आधारित असणारी ही जी काही व्यवस्था आहे, ही व्यवस्था त्या कालखंडामध्ये या ठिकाणी निर्माण करण्यात आली. ज्या व्यवस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी तत्कालीन कालखंडातील एक महत्वपूर्ण गोष्ट घडली की तात्विक जो पाया आहे, हा तात्विक पाया मजबूत करण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून या ठिकाणी घडून आलेला आहे. आणि म्हणून मानवी जीवनाचा तात्विक परामर्श या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. रामायण हे एका आदर्श व्यक्तीचं जीवन, त्या व्यक्तीने केलेल्या महत्वपूर्ण कार्याची माहिती, त्या व्यक्तीच्या कार्यातून आपण काय बोध घेऊ शकतो याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. तर हा जो काही रामायण नावाचा ग्रंथ आहे, तत्कालीन रामायण नावाच्या ग्रंथातून एक बंधू प्रेमाची आणि पत्नी प्रेमाची या ठिकाणी कल्पना येते. त्याशिवाय संपूर्ण भारतात हा धर्मग्रंथ पूजनीय मानलेला आहे. वाल्मिकी ऋषी यांनी रामायण या ग्रंथाची रचना केलेली असून जवळपास 24,000 श्लोक या रामायण नावाच्या ग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून या ग्रंथाला चतुर्विंशती सहस्री संहिता असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. चतुर्विंशती संहिता म्हणून या ग्रंथाचा उल्लेख केला जातो, कारण यात 24,000 श्लोक या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर रामायणात रामाच्या कथेचं सुंदर वर्णन केलेलं आहे, याविषयी आपणास माहित आहे. आणि म्हणून हे घडत असतानाच तत्कालीन कालखंडातील दुसरा महत्वाचा या ठिकाणी ग्रंथ म्हणू शकतो तो महाभारत नावाचा ग्रंथ आहे, ज्याला आपण महाकाव्य असं म्हणतो. महाभारत नावाचं जे काही महाकाव्य आहे ते व्यास मुनी किंवा व्यास ऋषी यांनी या ठिकाणी रचलं होतं आणि याच्यामध्ये जवळपास 1,00,000 म्हणजे 1,00,000 श्लोक होते. आणि म्हणून या संहितेला किंवा या ग्रंथाला शतसहस्री 100,000 शतसहस्री संहिता म्हणून या ठिकाणी महाभारत नावाचा ग्रंथ या ठिकाणी ओळखला जातो. महाभारतामध्ये 18 खंड आहेत आणि त्या खंडांना आपण पर्व असं म्हणतो. 18 पर्वामध्ये विभाजित करण्यात आलेल्या या महाभारत नावाच्या ग्रंथापासून आपल्याला कौरव आणि पांडव आणि तत्कालीन त्यांच्या सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा आणि तत्कालीन समाजामध्ये असणारा वर्ण किंवा जातीभेद या सगळ्या गोष्टीची माहिती आपणास मिळते. 18 दिवस चाललेल्या युद्धाच्या माध्यमातून आणि त्या युद्धाच्या मध्यंतरीच्या कालखंडामध्ये श्रीकृष्णाने दिलेला गीतेचा उपदेश, यातूनही तत्कालीन कालखंडातील नैतिक आणि धार्मिक जीवनाची माहिती आपणास मिळते. ही माहिती घेत असताना आपल्याला जो काही बोध या ठिकाणी होतो तो बोध हा प्राचीन भारताच्या इतिहास लिखाणाची एक पार्श्वभूमी या ठिकाणी ठरते. त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये युधिष्ठिर नावाचा राजा या ठिकाणी कसा धर्म प्रधान या ठिकाणी होता आणि धर्माच्या अनुषंगाने तो राज्य करत असे. त्याचबरोबर तत्वज्ञान, धर्म आणि वर्णाश्रम या सगळ्याच गोष्टीची माहिती आपणास
या टेक्स्ट मधून मिळते, म्हणजेच महाभारत या टेक्स्ट मधून मिळते. श्रीमद भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे आणि त्या भगवद्गीतेच्या आधारे तत्कालीन कालखंडातील जे काही मानवी जीवनाला बदलवणारे, परिवर्तित करणारे तत्वज्ञान सांगितले, ते तत्वज्ञान म्हणजे या ठिकाणी त्या कालखंडातल्या तात्विक ज्ञानाची शिदोरी होती. महाभारतास या ठिकाणी त्या कालखंडातला 5वा वेद असं म्हटलं तरी या ठिकाणी वावग होणार नाही. हा ग्रंथ म्हणजे विश्वकोश आहे, हा ग्रंथ म्हणजे इतिहास आहे, हा ग्रंथ म्हणजे धर्मग्रंथ सुद्धा आहे. आणि या ग्रंथाच्या माध्यमातूनच आपल्याला या ठिकाणी तत्कालीन कालखंडातील सर्व प्रकारचे असल्यामुळे महाभारत आणि रामायण हा त्या कालखंडातील सामाजिक जीवनाचा आरसा होता हे आपणास म्हणता येईल. आणि तदनंतरचं साधन आहे ते आहे भगवद्गीता. भगवद्गीता हा एक महाभारताचाच भाग आहे, ज्यामध्ये महाभारताचं भीष्मपर्व नावाचा एक त्या भीष्मपर्वाचाच तो भाग आहे. आणि म्हणून या ग्रंथाच्या माध्यमातून तत्कालीन धार्मिक आणि दार्शनिक म्हणजेच फिलॉसॉफिकल म्हणजे तत्वज्ञान किंवा तात्विक स्वरूपाची माहिती आपल्याला या भगवद्गीतेच्या माध्यमातून मिळते. रक्तसंबंध आणि कर्तव्य याच्यातील संघर्ष या ठिकाणी प्रस्तुत करून कर्तव्याचा कशा पद्धतीने विजय होतो या भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे. 2 पांडव या ठिकाणी लढताना कौरव आणि पांडव हे एकमेकाचे भाऊ असताना देखील एकमेकांमध्ये लढताना आपल्याला दिसतात. मात्र त्यामध्ये सुद्धा हे भाऊ असो का कुणी असो त्यामध्ये सर्वांमध्ये श्रेष्ठ जे काय आहे ते आपलं कर्म आहे. कर्म करत राहणं हे या ठिकाणी गीतेमध्ये शिकवलेलं आहे. आणि म्हणून या ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला संसाराची नश्वरता लक्षात येते, त्याचबरोबर शरीराची नश्वरता लक्षात येते, क्षणभंगुरता लक्षात येते की प्रत्येक माणसाचं जीवन हे कधीतरी संपणार आहे. म्हणून प्रत्येक माणसाने आपल्या जीवनावरती या ठिकाणी अहंकार किंवा अति मीपणा या ठिकाणी असणं गरजेचं नाही. आणि म्हणून आत्मा हा या ठिकाणी अमर आहे अशा पद्धतीचा उपदेश सुद्धा आपल्याला या भगवद्गीतेमध्ये या ठिकाणी दिलेला आहे. आणि या भगवद्गीतेमध्ये हा जो काही उपदेश दिला, या उपदेशाच्या माध्यमातून त्या कालखंडातील या ठिकाणी महत्वपूर्ण गोष्टीची माहिती आपणास मिळते. आणि त्या महत्वपूर्ण गोष्टी म्हणजे की जीवन हे कर्ममय असलं पाहिजे. कर्मण्यवादी कारस्ते ना फलेषु कदाचन हा गीतेचा जो काही श्लोक आहे, या श्लोकाप्रमाणे माणसाचं जीवन हे फळाची अपेक्षा न करता सातत्याने जीवनामध्ये संघर्ष करणं हे माणसाचं काम आहे. आणि म्हणून भगवद्गीता या ग्रंथामध्ये इतिहासाचं एक साधन म्हणून भगवद्गीतेकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा भगवद्गीता ही त्या कालखंडातील महत्वपूर्ण माहिती आपणास देते. आणि ती महत्वपूर्ण माहिती अशी आहे की माणसाच्या जीवनाची तात्विक भूमिका काय असली पाहिजे. पक्ष आणि प्रतिपक्ष यांची निवड करत असताना या ठिकाणी निवड किती महत्वाची असते, डिसिजन किती महत्वाचं असतं किंवा निर्णय किती महत्वाचे असतात हे कर्णाच्या उदाहरणाच्या माध्यमातून सुद्धा आपल्या लक्षात गीतेच्या माध्यमातून येईलच. की कुरुक्षेत्राच्या युद्धाचे वर्णन सुद्धा या ठिकाणी यावेळी करण्यात आलेले आहे. आणि कुरुक्षेत्रावरती श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितलेला उपदेश, हा उपदेश या ठिकाणी या गीतेच्या माध्यमातून मिळतो, जो संपूर्ण संसाराला प्रकाशित करण्याचं काम या ठिकाणी करतो. म्हणून प्राचीन भारताचा इतिहास रेखाटत असताना आपणाला त्या कालखंडातील ज्या काही धार्मिक परंपरा होत्या किंवा ज्या काही कर्तव्यनिष्ठ आणि इतर स्वरूपाच्या काही बाबी होत्या त्या बाबी या ठिकाणी चटकन लक्षात येतात. त्याशिवाय पुराणे नावाचा एक घटक आहे जो इतिहासाचं एक साधन आहे. पुढचं इतिहासाचं साधन आहे पुराणे. आणि पुराणे याचा अर्थ जुने असा होत नाही, तर पुराणे हा एक ग्रंथ या पूर्वीच्या कालखंडामधले हे ग्रंथ आहे. आणि म्हणून पुराणे इतिहासाची महत्वाची वाङ्मयीन साधने आहेत. ऐतिहासिक दृष्ट्या मत्स्य, वायू, विष्णू, ब्रह्मांड, भागवत अशी काही पुराणे आहेत. या पुराणांच्या माध्यमातून
या ठिकाणी तत्कालीन कालखंडातील राजकीय वंशावळीची माहिती या ठिकाणी मिळते. आपण असं म्हणत असतो की पुराणातली वांगी पुराणातच बरी. याचा अर्थ असा आहे की पुराण हे जरी इतिहासाच्या साधनांमध्ये समाविष्ट असलं तरी पुराण हे इतिहासाचं एक अस्सल साधन होऊ शकत नाही. पुराणाला इतिहासाचं अस्सल साधन होण्यासाठी काही महत्वपूर्ण बदल या ठिकाणी करावे लागतात. ते बदल असे की पुराण हे इतिहासाचं साधन वापरत असताना इतर साधनाची तर्कसंगिक पद्धतीने या ठिकाणी सांगड घालून त्या आधारे आपले दृष्टिकोन या ठिकाणी स्पष्ट करावे लागत असतात. आणि पुराणांची संख्या त्या कालखंडामध्ये 18 होती आणि या 18 ही पुराणांची सुरुवात हरिनामाने या ठिकाणी होती. आणि म्हणून आपल्याकडे म्हणतात की 18 ही पुराण हरीशी गाती, म्हणजे एव्हरी पुराण स्टार्ट फ्रॉम हरी नेम. प्रत्येक पुराण हे या ठिकाणी देवाच्या किंवा विशिष्ट देवाच्या नावाने या ठिकाणी सुरू होते. आणि म्हणून पुराणामध्ये एखाद्या राजाची वंशावळ देत असताना, सम्राट अशोक असेल किंवा चंद्रगुप्त असेल यांची वंशावळ देत असताना पुराणामध्ये ब्रह्मदेवाय नमः, विष्णुदेवाय नमः या देवापासून सुरुवात करून पुढच्या कालखंडामध्ये त्या राजापर्यंत आणून या ठिकाणी ठेवण्याचं काम या पुराणाच्या माध्यमातून केलं जातं. आणि म्हणून पुराणात दिलेल्या ज्या काही गोष्टी आहेत, म्हणजे ब्रह्मपुराणात दिलेल्या गोष्टी पद्मपुराणात नसतील, विष्णू पुराणात दिलेल्या वायू पुराणात नसतील, भागवत पुराणात दिलेल्या या मार्कंडेय पुराणात नसतील. आणि म्हणून सर्व जी काही पुराण आहे, 18 ही जी काही पुराण आहे, या 18 पुराणात दिलेल्या बाबी ह्या वेगवेगळ्या देण्यात आलेल्या आहे. म्हणजेच काय तर एका पुराणात जर मौर्य वंशाचा जो वंशज आहे तो श्री विष्णू देव या ठिकाणी देण्यात आला असेल, तर दुसऱ्या वंशामध्ये ब्रह्मदेव या ठिकाणी त्या वंशाचा वंशज या ठिकाणी दिला जातो. विष्णुदेवाय नमः, ब्रह्मदेवाय नमः किंवा इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आलेल्या आहे. म्हणजेच त्याचमुळे म्हटलेलं आहे आपल्याकडे पुराणातली वांगी पुराणातच बरी. म्हणजे काय तर पुराणात सांगितलेल्या गोष्टी या विस्तारित स्वरूपाच्या असतात आणि या विस्तारित स्वरूपाच्या गोष्टी पाल्हाळपणे किंवा जास्त विस्तारित करून सांगितलेल्या असतात. म्हणजे आपल्याला पुराणाचा अभ्यास करत असताना अतिशय सावधपणे करावा लागतो. त्याचं कारण असं आहे की हा सावधपणे अभ्यास नाही केला तर त्याचा परिणाम या ठिकाणी वेगळा होऊ शकतो. आणि म्हणून पुराणे हे सुद्धा इतिहासाचं महत्वपूर्ण साधन आहे. त्याचबरोबर पुढचं इतिहासाचं महत्वाचं साधन आहे ते म्हणजे षडदर्शने. षडदर्शने हे काय आहेत याविषयीची माहिती आपण घेऊया. की विभिन्न प्रमाणांच्या साधनांची प्राप्ती होणाऱ्या फळांची सर्वसामान्य संज्ञा म्हणजे दर्शन होय. म्हणजे काय तर दर्शन ग्रंथ हे तात्विक स्वरूपाचे ग्रंथ आहेत आणि वैदिक वाङ्मयानंतरच्या कालखंडामध्ये ह्या षडदर्शनांची निर्मिती करण्यात आली. परंतु प्राचीन कालखंडापासून भारतामध्ये ही जी काही दर्शन पद्धती आहे ते अस्तित्वात आहे. तात्विक स्वरूपाची माहिती सांगण्याचं काम या षडदर्शनांच्या माध्यमातून होतं. त्या कालखंडामध्ये ही जी काही दर्शने आहेत ती 6 दर्शने होती आणि म्हणून 6 दर्शने असल्यामुळे त्याला षड दर्शन असं या ठिकाणी म्हणतात. त्याचबरोबर त्याला आर्याची 6 आस्तिक दर्शने असं म्हणतात. ही जी काही षडदर्शने आहे या षडदर्शनामध्ये या ठिकाणी 6 आस्तिक दर्शन आहे. आस्तिक दर्शन म्हणजे देवावरती विश्वास ठेवणारे दर्शन आहेत आणि या 6 आस्तिक दर्शनांनाच षड दर्शने या ठिकाणी म्हणतात. प्रत्येकाला आत्मज्ञान प्राप्त झाले पाहिजे व त्यासाठी प्रत्येकाने यज्ञ केला पाहिजे आणि या ठिकाणी आत्मज्ञानाच्या माध्यमातून आपला उद्धार होऊ शकतो. हीच भूमिका या षड दर्शनाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होते. त्या कालखंडामध्ये जी काही 6 दर्शने होती या 6 दर्शनांपैकी पहिलं दर्शन होतं गौतमाचं न्यायदर्शन. ही जे काही दर्शनं पाहत असताना यावरती प्रश्न अशा स्वरूपाचा विचारला जाऊ शकतो की कोणतं दर्शन या ठिकाणी कोणाचं आहे किंवा कोणत्या दर्शनाचे संस्थापक कोण आहे, न्याय दर्शनाचे संस्थापक कोण आहे, वैशेषिक दर्शन कोणाचं आहे, सांख्य दर्शन कोणाचं आहे, योग दर्शन कोणाचं आहे, पूर्वमीमांसा दर्शन कोणाचं आहे, उत्तर मीमांसा दर्शन कोणाचं आहे, अशी माहिती या ठिकाणी विचारली जाऊ शकते. म्हणून लक्षात घ्या की पहिलं जे दर्शन आहे ते न्याय दर्शन आहे आणि ते गौतम ऋषी यांनी निर्माण केलेलं दर्शन आहे. न्याय दर्शन याचा अर्थ असा होतो की न्यायाचे तत्वज्ञान. न्यायाचे तत्वज्ञान म्हणजे काय, गौतमांनी न्यायदर्शन नावाचं तत्वज्ञान. दर्शन याचा अर्थ फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञान असा होतो. म्हणून गौतमाचं जे दर्शन आहे ते न्याय दर्शन आहे
कनाद नावाचे एक ऋषी होऊन गेले, त्यांनी वैशेषिक नावाचं दर्शन या ठिकाणी विकसित केलं. म्हणजेच वैशेषिक दर्शनाचे संस्थापक कनाद ऋषी आहे. सांख्य दर्शनाचे जे काही पुरस्कर्ते आहे ते कपिल मुनी आहे. पतंजली नावाची व्यक्ती होती, तिने योग दर्शन नावाचं दर्शन या ठिकाणी विकसित केलं, जे आज आपण पाहतो की पतंजलीने जे काही योग विद्या आहे त्या योग विद्येचं दर्शन या ठिकाणी सांगितलं किंवा तत्वज्ञान सांगितलं. त्याचबरोबर जैमिनी नावाचा व्यक्ती होता, त्याने पूर्व मीमांसा नावाचं दर्शन सांगितलं. बादरायण नावाचा व्यक्ती होता, त्याने उत्तर मीमांसा किंवा वेदांत दर्शन नावाचं दर्शन सांगितलं. या सगळ्या गोष्टीचा विचार करता आपल्या गोष्ट लक्षात येईल की न्याय दर्शनाचे प्रणेते गौतम, कनाद यांनी वैशेषिक दर्शन, कपिलाचं सांख्य दर्शन, पतंजलीचं योग दर्शन, जैमिनीचं पूर्व मीमांसा आणि बादरायणाचं उत्तर मीमांसा किंवा वेदांत दर्शन, अशा पद्धतीची जी काही दर्शन ग्रंथ होते, या दर्शन ग्रंथाच्या माध्यमातून तत्कालीन कालखंडातील ज्या काही विचारसरणी आहे किंवा त्या कालखंडातील लोकांचे विचार आहे, हे विचार स्पष्ट करण्याचं काम प्रामुख्याने या ठिकाणी घडून आलं. आणि म्हणून हे जे काही लोक आहे, हे लोक हा विचार जो त्या कालखंडामध्ये विकसित झाला, तोच विचार पुढच्या कालखंडामधील तात्विक प्रणाली विकसित करण्यासाठी महत्वपूर्ण ठरला. आणि म्हणून षडदर्शनी हे प्राचीन भारताच्या तात्विक इतिहासाचं किंवा तत्व प्रणालीच्या इतिहासाचं महत्वाचं साधन. जर ही ग्रंथ संपदा त्या कालखंडात नसती, त्या कालखंडामध्ये शोध अपूर्ण या ठिकाणी राहिले असते. आणि म्हणून ही दर्शनी जी आहे ते आस्तिक स्वरूपाची महत्वपूर्ण साधने या ठिकाणी साधने आपण पाहिली. भगवद्गीता किंवा महाकाव्य असतील, सर्व साधनांना आपण हिंदू साधने असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर धार्मिक वाङ्मयातील हिंदू साधने. आता धार्मिक वाङ्मयातील दुसरं साहित्य आपण पाहणार आहोत ते म्हणजे जैन साहित्य. हिंदू साहित्याच्या तुलनेमध्ये जैन साहित्याचं जे काही प्रमाण आहे ते अल्प आहे. आणि म्हणून हिंदू वाङ्मयाप्रमाणे त्या कालखंडामध्ये जैन वाङ्मयाचा सुद्धा विकास झाला. हा वाङ्मयातला दुसरा घटक आहे जैन साहित्य. आणि जशा पद्धतीने हिंदू वाङ्मय होतं त्याच पद्धतीने जैन वाङ्मय सुद्धा विकसित झालं. आणि ते भारताच्या इतिहास आणि संस्कृतीच्या अभ्यासासाठी त्या कालखंडामध्ये महत्वपूर्ण ठरलं. आणि म्हणून हे महत्वपूर्ण ठरणारं जे काही ज्ञान आहे, त्याच ज्ञानाच्या माध्यमातून पुढे भारतीय इतिहासाची या ठिकाणी रचना झाली. आणि म्हणून भारतीय इतिहासावरती प्रकाश टाकण्यासाठी ज्याप्रमाणे हिंदू साहित्य महत्वाचं आहे, त्याच प्रमाणे या ठिकाणी जैन साहित्य सुद्धा महत्वाचं आहे. परंतु जैन साहित्य हे अल्प प्रमाणात असल्यामुळे जैन साहित्यामध्ये 12 अंग आहेत. म्हणजे त्यांच्या ग्रंथाचे नाव या पद्धतीने आपल्याकडे महाकाव्य किंवा स्मृती ग्रंथ आहेत, तर त्यांच्या ग्रंथांना या ठिकाणी अंग या नावाने या ठिकाणी ओळखलं जातं. जैन साहित्यामध्ये 12 अंग, 12 उपांग, 10 प्रकीर्ण, 6 छेद, सूत्र, नंदीसूत्र, मूळसूत्र या ठिकाणी इत्यादी ग्रंथांची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जैन आगम या ठिकाणी ग्रंथ त्यांच्या ग्रंथांना म्हणतात. आणि जैन आगमांमध्ये 12 अंगास महत्वाचं या ठिकाणी स्थान आहे. म्हणजे ज्या पद्धतीने हिंदू धर्मामध्ये रामायण आणि महाभारत या ठिकाणी महत्वपूर्ण आहे, त्याच पद्धतीने जैन साहित्यामध्ये जे काही 12 अंग आहेत त्यांना महत्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे. जैन भिक्खूंचे आचार नियम, त्यांची जीवन पद्धती, त्याचबरोबर विविध प्रवचन, उपदेश, महावीरांचं जीवन व कार्य, त्यांची शिकवणूक, उपासकांचे नियम, उपासकांचे म्हणजे त्या भिक्षूंनी पाळवायचे नियम, भिक्खूंची निर्वाण प्राप्ती, भिक्खू जे लोक होते त्यांची निर्वाण प्राप्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती, शिवाय त्यांचं कर्मफळ इत्यादी गोष्टीची माहिती या ठिकाणी त्या कालखंडातली जैन साहित्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळते. जैन साहित्यामध्ये सुद्धा अजून सुद्धा बरेचसे ग्रंथ आहेत, त्या ग्रंथाच्या माध्यमातून प्राचीन भारतीय इतिहासाची माहिती मिळते. जैन ग्रंथात गोदावरी नदीचा उल्लेख या ठिकाणी गोयावरी या नावाने या ठिकाणी केला जातो. गोदावरीच्या काठावरील उद्यानाचे आणि पात्रातील कमलवल्लीचे वर्णन सुद्धा करण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्या पैठण या ठिकाणचं वर्णन आपल्याला जैन ग्रंथाच्या माध्यमातून या ठिकाणी मिळतं. म्हणजेच काय तर जैन साहित्य सुद्धा
या ठिकाणी त्या कालखंडामध्ये अतिशय महत्वाचा आहे। जैन साहित्यावरती एकमात्र या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकतो तो असा की जैन साहित्यामध्ये किती अंग आहेत, किती उपांग आहेत, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाऊ शकतात। आता आपण पाहिलं हिंदू वाङ्मय आणि जैन वाङ्मय। आता आपल्याला बघायचं आहे बौद्ध वाङ्मय। बौद्ध वाङ्मयामध्ये सुद्धा प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृतीची माहिती आपणास मिळते। हिंदू आणि जैन वाङ्मयाप्रमाणेच बौद्ध वाङ्मय हे प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे। प्राचीन भारतीय इतिहासाच्या साधनांमध्ये बौद्ध धर्मीय ग्रंथांची महत्वाची भूमिका या ठिकाणी आहे आणि हीच महत्वाची भूमिका पुढच्या कालखंडामध्ये भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी महत्वाची। बौद्ध ग्रंथामध्ये त्या कालखंडातील दीपवंश नावाचा ग्रंथ महत्वाचा आहे। तदनंतरच्या कालखंडामध्ये महावंश, त्रिपिटक, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, मिलिंदपन्नव, बुद्धचरित, सौंदरानंद, अभिधम्मपिटक, दिग निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय, दिव्यावधान, खुदक निकाय असे काही ग्रंथ या ठिकाणी सांगता येतील, ज्या ग्रंथाच्या माध्यमातून त्या कालखंडातील महत्वाची माहिती आपल्या इतिहासासाठी संकलित होते आणि म्हणून या ठिकाणी बौद्ध साहित्य सुद्धा या ठिकाणी भारताचा इतिहास लिहिण्यासाठी महत्वाचे आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड नावाचं जे काही ठिकाण आहे तिथं तेथे इंद्रायणी पर्वताची जी रांग आहे त्या पितळखोरा रांगेचे प्राचीन नाव पितन गल्यन असे होते किंवा इतर सगळ्या प्राचीन भारतीय पुरातत्वीय कला साहित्य इत्यादीची माहिती या ठिकाणी घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी महत्वपूर्ण जे काही ठरतं ते म्हणजे बौद्ध साहित्य होय। बौद्ध साहित्यामध्ये दीपवंश महावंश नावाचा ग्रंथ आहे, ज्या ग्रंथाच्या माध्यमातून श्रीलंका आणि भारत यांच्या परस्पर संबंधाची माहिती मिळते। त्रिपिटकाच्या माध्यमातून विनयपिटक म्हणजे कसं वागलं पाहिजे, सुत्तपिटक किंवा अभिधम्मपिटक, अंगुत्तर निकायामध्ये 16 महाजनपदाचा या ठिकाणी उल्लेख मिळतो। अंगुत्तर नावाचा जो काही ग्रंथ आहे त्यात 16 महाजनपदे कोणकोणती होती आणि ती कशा पद्धतीने एकमेकांमध्ये संघर्ष करत होती याविषयीची माहिती आपणास मिळते। त्याचबरोबर बुद्धचरित नावाच्या ग्रंथातून आपल्याला त्या कालखंडातील समाज जीवनाची माहिती मिळते, सांस्कृतिक जीवनाची माहिती मिळते। त्याचबरोबर दिव्यावधान असेल किंवा इतर ग्रंथ असतील या ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा तत्कालीन सामाजिक आर्थिक धार्मिक स्थितीवर या ठिकाणी प्रकाश पडतो। दिव्यावधान नावाचा ग्रंथ जो आहे त्यातून अशोकाच्या उत्तराधिकाऱ्यापासून ते पुष्यमित्र शुंगापर्यंतची या ठिकाणी माहिती मिळते। म्हणजेच काय तर प्राचीन भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी बौद्ध साहित्य सुद्धा महत्वाचं आहे। बौद्ध साहित्याचा पुढे आपल्याला सखोल अभ्यास करायचाच आहे, मात्र सध्या एक इतिहासाचं साधन म्हणून बौद्ध साहित्याकडे आपण पाहतो आणि म्हणून बौद्ध साहित्याच्या माध्यमातून या ठिकाणी तत्कालीन कालखंडातील महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी मिळते। त्यानंतरचा भाग आहे की आतापर्यंत आपण प्राचीन भारताच्या इतिहासाचं जो काही पहिला प्रकार आहे, इतिहासाचा जो पहिला प्रकार आहे की वाङ्मयीन साधने, वाङ्मयीन साधनामध्ये आपण पाहतो धार्मिक साधने, धार्मिक साधनामध्ये आपण पाहतो हिंदू वाङ्मय, त्यानंतर पहिला आपण जैन वाङ्मय, त्यानंतर पहिला आपण बौद्ध वाङ्मय। आता आपल्याला बघायचं आहे की धर्मनिरपेक्ष वाङ्मय म्हणजे धार्मिकेतर वाङ्मय, त्याला आपण बी प्रकार म्हणूया। ए प्रकार म्हणजे धार्मिक वाङ्मय, बी प्रकार म्हणजे धर्मनिरपेक्ष वाङ्मय। बघा की ज्या पद्धतीने एखाद्या इतिहासाची मांडणी करण्यासाठी धार्मिक साधने आवश्यक असतात त्याच पद्धतीने इतिहासाची मांडणी करण्यासाठी धार्मिकेतर किंवा धर्मनिरपेक्ष साधने सुद्धा महत्वपूर्ण असतात। याचं कारण असं आहे की जेव्हा आपण एखाद्या धार्मिक टेक्स्ट मध्ये दिलेली माहिती इतिहासामध्ये जशी तशी लिहितो तर त्याच्या माध्यमातून इतिहासात चुकीचा लिहिला जाऊ शकतो आणि म्हणून इतिहास हा अचूक पद्धतीने लिहिला जावा, अचूक लिहिला जावा यासाठी धर्मनिरपेक्ष वाङ्मयाची या ठिकाणी आवश्यकता असते। धार्मिक, धर्मनिरपेक्ष आणि पुरातत्वीय साधने आणि परकीय साधने या सगळ्यांचा मेळ
या ठिकाणी घालून भारताचाच नव्हे तर कुठलाही इतिहास या ठिकाणी लिहिला जात असतो. सर्वांगीण साधनांमध्ये एकसंध असणारी माहिती एकसंध करणे आणि या एकसंध साहित्याच्या माध्यमातून इतिहासाची बांधणी करणे हे अत्यंत आवश्यक असते. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी धार्मिक साधनामध्ये दिलेल्या पूर्वग्रहांना रिजेक्ट करण्यासाठी किंवा पूर्वग्रह जे सांगितले आहे त्यांचं व्यवस्थित मांडणी करण्यासाठी या ठिकाणी धार्मिकेतर साधने आवश्यक आहेत. आणि म्हणून त्या कालखंडामध्ये धार्मिकेतर साधने विकसित करण्यास या ठिकाणी सुरुवात झाली होती. भारताचा इतिहास रेखाटणे आणि सांगणे हे धर्मनिरपेक्ष ग्रंथाचे या ठिकाणी काम आहे. कारण धर्मग्रंथामध्ये प्रत्येक धर्माविषयी चांगल्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या असतील, परंतु धर्मनिरपेक्ष साधनांमध्ये धर्माचा लवलेश नसल्यामुळे या ठिकाणी जी सत्यता आहे, जी गोष्ट अचूक आहे तीच गोष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. धर्मनिरपेक्ष साहित्यातून आपणास प्राचीन भारतातील सामाजिक, सांस्कृतिक किंवा इतर सर्व प्रकारची राजकीय परिस्थितीची माहिती मिळते. आणि म्हणून प्राचीन भारताचा इतिहास आणि संस्कृती अभ्यासण्यासाठी आपणास ज्या पद्धतीने धार्मिक साधने महत्वाची आहेत त्याच पद्धतीने धार्मिकेतर साधने सुद्धा महत्वाची आहे. त्यामध्ये धार्मिकेतर साधनांमध्ये एक साधने आपण बघूया. तर धर्मनिरपेक्ष किंवा धार्मिकेतर म्हणजे धर्माशी संबंधित नसणारी अशी धर्मनिरपेक्ष साधने जी आहेत त्यातलं पहिलं साधन आहे कौटिल्याचे अर्थशास्त्र. बघा, आपण सर्वांनाच कौटिल्य नावाचा व्यक्ती माहित असेल. चंद्रगुप्त मौर्याचा पंतप्रधान कौटिल्य नावाचा व्यक्ती होता. चंद्रगुप्त हा मौर्य घराण्याचा जो काही राजा आहे त्याचा पंतप्रधान असणारा हा जो काही कौटिल्य आहे तो अनेक नावांनी या ठिकाणी ओळखला जातो. आणि हे प्रश्न सातत्याने स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जात असतात की कौटिल्याचे अजून कोणकोणती नाव आहे. तर कौटिल्याला आपण चाणक्य असं म्हणतो. कौटिल्याचं दुसरं नाव विष्णुगुप्त सुद्धा आहे. म्हणजेच एका कौटिल्याचे जवळपास 3 नाव आपण सांगू शकतो. एक म्हणजे कौटिल्य, दुसरं म्हणजे आर्य चाणक्य किंवा चाणक्य, तिसरं म्हणजे विष्णुगुप्त. आणि म्हणून हा चंद्रगुप्ताचा पंतप्रधान असणारा कौटिल्य यानं अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि हा ग्रंथ त्याने 15 भागामध्ये या ठिकाणी लिहिला. त्याचबरोबर या ग्रंथामध्ये 180 उपविभाग आहे आणि या ग्रंथामध्ये जवळपास 7000 श्लोक आहे. आणि म्हणून अर्थशास्त्र हा ग्रंथ चंद्रगुप्त मौर्याचा प्रधानमंत्री कौटिल्य किंवा विष्णुगुप्त किंवा चाणक्य नावाच्या व्यक्तीने लिहिल्यामुळे तत्कालीन कालखंडातील हा समकालीन ग्रंथ झाला. आणि इतिहास लिखाणासाठी समकालीन ग्रंथ असणं अत्यंत आवश्यक आहे. त्याला आपण एक्सपायरी डेट झालेला ग्रंथ म्हणतो. तो इतिहासासाठी फारसा उपयोगी या ठिकाणी पडत नाही. इतिहासाचे आकलन त्यातून होऊ शकते, पण अचूक इतिहास लिहिण्यासाठी या ठिकाणी समकालीन साधने आवश्यक असतात. म्हणजेच काय तर कंटेम्पररी सोर्सेस आर इसेन्शियल टू हिस्ट्री रायटिंग. समकालीन साहित्य इतिहास लिखाणासाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि अर्थशास्त्र नावाचा जो काही ग्रंथ कौटिल्याने लिहिला तो अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ हा कुठेही जास्त प्रमाणात अर्थशास्त्र या विषयाशी निगडीत नाही. त्याचं नाव हे फक्त अर्थशास्त्र आहे. तर अर्थशास्त्र नावाचा हा जो काही ग्रंथ आहे तो राजकारणाशी संबंधित आहे. म्हणजेच अर्थशास्त्र या ग्रंथावरून तत्कालीन कालखंडातील मौर्यांचे प्रशासन, सामाजिक व धार्मिक आणि आर्थिक परिस्थिती यांची या ठिकाणी माहिती मिळते. म्हणजे प्रशासन कसं असलं पाहिजे, समाज जीवन कसं होतं, आर्थिक जीवन कसं होतं, सांस्कृतिक जीवन कसं होतं, या सगळ्या गोष्टींची माहिती त्या कालखंडातल्या या कौटिल्याच्या अर्थशास्त्रावरून या ठिकाणी मिळते. या ग्रंथाच्या प्रत्येक प्रकरणामध्ये गद्य भागाच्या शेवटी त्या भागाचा सारांश या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि म्हणून जी काही 15 प्रकरणे या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये आहेत किंवा 15 भाग या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये आहेत, त्यातल्या पहिल्या भागामध्ये सांख्य, योग, वेद आणि वेद सहित राजकुमाराच्या शिक्षणाचं वर्णन करण्यात आलं आहे. म्हणजेच काय तर प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये अर्थशास्त्र नावाचा जो काही ग्रंथ आहे या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये सांख्य तत्वज्ञान असेल,
योग असेल, वेदांची माहिती असेल किंवा तत्कालीन कालखंडामध्ये राजाच्या असणाऱ्या पुत्राचं म्हणजे राजकुमाराचं शिक्षण या ठिकाणी कशा पद्धतीने झालं पाहिजेत याविषयीची माहिती दिलेली आहे. आणि म्हणूनच तत्कालीन कालखंडामध्ये अर्थशास्त्र या ग्रंथाची इतिहास लिखाणासाठी अत्यंत आवश्यकता आहे. दुसऱ्या भागामध्ये राज्यकर्ता कसा असावा याचे वर्णन करण्यात आलेले आहे. म्हणजे काय तर अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ सांगतो की राजा कसा असला पाहिजे. राजा व्यसनी नसला पाहिजे किंवा राजा हा भावनेच्या आहारी जाणारा नसला पाहिजे. अशा सगळ्या पद्धतीचं वर्णन या ठिकाणी या